नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. एक राष्ट्र एक कर संकल्पनेतून जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराची नवी ऐतिहासिक कर व्यवस्था मध्यरात्रीपासून देशात लागू. वस्तू आणि सेवा कर व्यवस्था ही ऐतिहासिक घटना म्हणजे भारतीय कर पद्धतीचं नवयुग. राष्ट्रपती. उत्तम आणि सुलभ असलेली वस्तू आणि सेवा कर व्यवस्था आर्थिक आणि सामाजिक सुधारणाही आहे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. भ्रष्टाचार रोखणारी आणि प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देणारी जीएसटी पद्धत ही गरिबांच्या हिताची असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. नवी कर प्रणाली ही कोणत्याही एका पक्षाची किंवा एका सरकारची निर्मिती नाही, सर्वांच्या प्रयत्नातून जीएसटी प्राप्त, पंतप्रधानांची स्पष्टोक्ती. जीएसटीमुळे देशाच्या आर्थिक कक्षा रुंदावणार. एक कर एक बाजारपेठ एक राष्ट्र हे देशाचं एकच सूत्र, केंद्रीय वित्तमंत्री. वस्तू आणि सेवा कराची निर्मिती करताना सामान्य माणसावर भार पडणार नाही याकडे कटाक्षानं लक्ष दिल्याचं अरुण जेटलींकडून स्पष्ट. वस्तू आणि सेवा करामुळे देशाच्या विकासात आमूलाग्र बदल होणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. राज्यात आजपासून राज्य शासनाकडून 4 कोटी वृक्ष लागवड होणार. विविध ठिकाणी सकाळपासून वृक्षारोपणाचे कार्यक्रम. आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यान काल झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजय, मालिकेत 2-0 घेतली आघाडी. आता सविस्तर वृत्त. काल मध्यरात्री ठीक 12 वाजता संसद भवनात घंटानादानं नव्या युगाची नांदी झाली आणि त्याचा निनाद देशभर उमटला. सुलभ आणि सर्वोत्तम अशा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेनं संपूर्ण देशाला एक कर एक राष्ट्र या एकसूत्री व्यवस्थेनं एकत्र आणलं. आज 1 जुलैपासून देशात सुरू झालेली नवी कर व्यवस्था आपल्या देशाच्या इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला हा सुवर्णक्षण. संसद भवनातील मध्यवर्ती सभागृह काल म्हणजे 30 जूनच्या मध्यरात्री ठीक 12 वाजता साक्षीदार ठरलं अत्यंत महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक क्षणाचं. आपल्या देशाचा विकास आणि त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरचं महत्त्व उंचीवर नेऊन ठेवणारा हा क्षण म्हणजे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेच्या आरंभाचा क्षण. एक देश एक करपद्धती या सूत्रावर आधारित असलेली ऐतिहासिक अशी वस्तू आणि सेवा कर व्यवस्था काल मध्यरात्री ठीक 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशासाठी लागू केली आणि त्याच क्षणी संसद भवनासह देशभरातल्या नागरिकांनी अभिमानाचा क्षण अनुभवला. गरीबों का उद्धार, तेज विकास, जीएसटी से. जीएसटी, गुड एंड सिंपल टॅक्स. जीएसटी व्यवस्था देशामध्ये सुरू होणं ही ऐतिहासिक घटना असून सर्वानुमताचं एक नवयुग सुरू झालं आहे. जीएसटीची बांधणी करताना पक्षीय संकुचित विचार बाजूला ठेवून राष्ट्राचा अग्रक्रमाने विचार केला असल्याबद्दल राष्ट्रपतींनी गौरवोद्गार काढले. The effort came from persons across the political spectrum who set aside narrow partisan considerations and put the nation's interest first. It is a tribute to the maturity and wisdom of India's democracy. जीएसटी परिषद तसंच केंद्र आणि राज्यांच्या सहकार्यातून या कराच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन वेळोवेळी सुधारणा होत राहाव्या अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रपतींच्या भाषणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू आणि सेवा कराबाबतची भूमिका स्पष्ट केली. गंगानगरपासून इटानगरपर्यंत आणि लेहपासून लक्षद्वीपपर्यंत एक राष्ट्र एक कर या व्यवस्थेमुळे संघटित भावना निर्माण झाली आहे. आधुनिक करव्यवस्थेच्या दिशेने देशानं टाकलेलं हे पाऊल भ्रष्टाचाराला रोखणं आणि प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देणारं आहे, तसंच सुलभ आणि पारदर्शी व्यवस्था निर्माण करणारं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. जीएसटी के तौर पर देश एक आधुनिक
टैक्सेशन सिस्टम की ओर आज कदम रख रहा है, बढ़ रहा है। एक ऐसी व्यवस्था है जो ज्यादा सरल है, ज्यादा पारदर्शी है। एक ऐसी व्यवस्था है जो काले धन को और भ्रष्टाचार को रोकने में एक अवसर प्रदान करती है। एक ऐसी व्यवस्था है जो ईमानदारी को अवसर देती है, जो ईमानदारी से व्यापार करने के लिए एक नया उत्साह और उमंग भरने की व्यवस्था इससे मिलती है। 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना या करातून मुक्त ठेवलं आहे, तर 75 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना नव्या कर व्यवस्थेत किमान स्तरावर ठेवण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। याबरोबरच जीएसटीमुळे वैश्विकदृष्ट्याही भारताला उपयोग होणार असल्याचं ते म्हणाले। जीएसटी संदर्भात अफवांचा बाजार बंद करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं। जीएसटी ही आर्थिक सुधारणा तर आहेच, पण त्याही पुढे जाऊन ती एक सामाजिक सुधारणा आहे असं ते म्हणाले। एक भारत श्रेष्ठ भारत हा मंत्र वस्तू आणि सेवा कराच्या रूपानं उत्तम व्यवस्था निर्माण झाली आहे। उत्तम आणि सुलभ अशी ही कर व्यवस्था आपण पुढे न्यायची आहे असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं। जीएसटी न्यू इंडिया की एक टैक्स व्यवस्था है। जीएसटी डिजिटल भारत की टैक्स व्यवस्था है। जीएसटी सिर्फ ईज ऑफ डूइंग बिजनेस नहीं है, जीएसटी वे ऑफ डूइंग बिजनेस की भी एक दिशा दे रहा है। जीएसटी सिर्फ एक टैक्स रिफॉर्म नहीं है, लेकिन वो आर्थिक रिफॉर्म का भी एक अहम कदम है। जीएसटी आर्थिक रिफॉर्म से भी आगे एक सामाजिक रिफॉर्म का भी एक नया तबका, जो सामान्य व्यापारियों को, सामान्य कारोबारियों को अफसरों के द्वारा जो परेशानियां होती रही हैं, उससे मुक्ति का मार्ग इस जीएसटी के द्वारा कोई ईमानदार व्यापारी बेवजह परेशान हो, वो दिन इसके साथ खत्म होने की पूरी संभावना इस जीएसटी के अंदर है कि देश के गरीबों के हित के लिए ये व्यवस्था सबसे ज्यादा सार्थक होने वाली है। अब वो कच्चा बिल, पक्का बिल, ये सारी खेल खत्म हो जाएंगे, बड़ी सरलता हो जाएगी। और मुझे विश्वास है छोटे मोटे व्यापारी भी ये जो गरीब को बेनिफिट मिलने वाला है वो जरूर उसको ट्रांसफर करेंगे, ताकि गरीब का भला हम लोगों को आगे बढ़ाने के लिए बहुत बहुत काम आने वाला है। कि कानून भले कहता हो कि गुड्स एंड सर्विस टैक्स, लेकिन हकीकत में ये गुड एंड सिंपल टैक्स है। और गुड इसलिए कि टैक्स पर टैक्स जो लगते थे उससे मुक्ति मिल रही है। सिंपल इसलिए है कि पूरे देश में एक ही फॉर्म होगा, एक ही व्यवस्था होगी और उसी व्यवस्था से चलने वाला है, और इसलिए उसे हमें आगे बढ़ाना है। लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य ग्रंथ तसंच चाणक्यांच्या पंक्ती उद्धृत करत पंतप्रधानांनी या ऐतिहासिक भाषणाला ऐतिहासिक संदर्भाचीही जोड दिली। तसंच सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्राचं एकीकरण केलं, त्याचप्रमाणे आजचं हे आर्थिक एकीकरण असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं। भाषणाच्या आरंभालाच पंतप्रधानांनी जीएसटीच्या निर्मिती प्रक्रियेत सर्वांचाच सहभाग असल्याचं म्हटलं आहे। नव्यानं विकसित केलेली ही व्यवस्था कोणत्याही एका पक्षानं मिळवलेली नाही किंवा कोणत्याही एका सरकारनं निर्माण केलेली नाही, तर सगळ्यांच्या प्रयत्नातून हे घडलं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। सहकारातून आणलेल्या गणतंत्र व्यवस्थेचं जीएसटी हे उदाहरण आहे, टीम इंडियाचा तो परिपाक आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी वस्तू सेवा कराचं महत्त्व विशद केलं। यापूर्वी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी प्रक्रियेचा प्रवास आपल्या भाषणात मांडला। जीएसटी परिषदेच्या 18 बैठका झाल्या, सर्व निर्णय एकमतानं झाल्याचं त्यांनी सांगितलं। 1211 कमोडिटीज हैं जिस पे टैक्सेशन तय करना था, बिना मतभेद के, बिना किसी डिसेंट के एक एक कमोडिटी का टैक्स सर्वमत से तय हुआ। और उसके पीछे भी दो सिद्धांत थे कि एक, आम और गरीब आदमी पर ज्यादा बोझ ना पड़े,
रेवेन्यू न्यूट्रल रहे कि जितना राजस्व राज्य और केंद्र इकट्ठा करते हैं कम से कम वो बरकरार रहे, और जो मौजूदा टैक्सेशन ढांचा है उससे बहुत अधिक किसी के ऊपर बोझ ना पड़े। आज केवल उसको अपने सॉफ्टवेयर के साथ एक रिटर्न के माध्यम से इंटरफेस करना पड़ेगा और केवल सॉफ्टवेयर के ऊपर रजिस्ट्रेशन ले लेना, और उस रजिस्ट्रेशन के बाद हर महीने की 10 तारीख तक केवल एक फॉर्म भरना कंप्यूटर पे कि मेरी पिछले महीने की ट्रांजैक्शन क्या है उस पर डाल देना, और उसके माध्यम से टैक्स के ऊपर टैक्स न लगना, ये इसकी विशेषता है। देशातली ही सर्वाधिक महत्वाकांक्षी करव्यवस्था भारताच्या आर्थिक कक्षा रुंदावणारी ठरणार आहे। यामुळे देश व्यापक विचार करेल, तसंच सहकार्य आणि सलोख्यामुळे एक कर, एक बाजारपेठ आणि एक राष्ट्र हे सूत्र देश स्वीकारणार असल्याचा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान देवे गौडा, संसद सदस्य, केंद्रीय मंत्रिमंडळ, अन्य मान्यवर तसंच वस्तू आणि सेवा कर व्यवस्था निर्मितीत सहभागी असलेल्या सन्माननीय व्यक्तींनी मध्यवर्ती सभागृहात हा ऐतिहासिक क्षण अनुभवला। याची देही याची डोळा। बियाणांवर कोणताही कर आकारला जाणार नसल्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे। त्यामुळे जीएसटी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचं केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी काल सांगितलं। खतांवर 12% 5% जीएसटी आकारायचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं। शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या खतांचे दर आता कमी होणार आहेत। खतांवर 12% जीएसटी आकारण्याच्या मुद्द्यावर अनेक राज्यांनी जीएसटी परिषदेत नाराजी दर्शवली होती। जीएसटीमुळे या देशात एक देश एक कर ही पद्धत लागू होणार आहे। त्यामुळे देशाच्या विकासात आमूलाग्र बदल होणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। जीएसटी लागू झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। विविध राज्यांमध्ये जे काही आर्टिफिशियल ट्रेड बॅरियर्स आम्ही तयार केले होते ते बॅरियर्स तुटल्यामुळे सर्व राज्यांना याचा फायदा होणार आहे। भारताची अर्थव्यवस्था प्रचंड या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसणार आहे आणि वेगवेगळ्या टॅक्सेस त्यांचं जाळं आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट याच्यामध्ये जो आमचा व्यापार हा पूर्णपणे अडचणीत होता त्याच्यामध्ये तो बुडालेला होता। आज या जीएसटीमध्ये इतर सर्व कर हे सबस्यूम झाल्यामुळे आता एकच कर आणि एकच देश या देशामध्ये ही व्यवस्था उभी राहिल्यामुळे मोठा फायदा व्यापारालाही होईल, देशाच्या विकासालाही होईल। देशभरात मध्यरात्री 12 वाजल्यापासून जीएसटी कर प्रणाली लागू झाली आणि जालना इथं या ऐतिहासिक क्षणाला साथ देत स्टील उद्योगाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात उद्योजकांनी या प्रणालीद्वारे मध्यरात्री 12 वाजता आपल्या मालाची पहिली गाडी रवाना केली। संगमनेर इथल्या स्टील व्यापाऱ्यांना माल पाठवून या कर प्रणालीचं स्वागत करण्यात आलं। यावेळी ट्रकची पूजा करून आणि सजवून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करण्यात आला। कर भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत झाल्यामुळे कर भरणं आता सोपं झालं आहे असं इथल्या व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं। आणि आता फक्त 2 प्रकारचे टॅक्स म्हणजे स्टेट जीएसटी आणि सेंट्रल जीएसटी ह्यामध्येच आता हे 2च प्रकारचे टॅक्स भरायचे आहेत। टॅक्स भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत अशी केलेली आहे, त्यामुळे टॅक्स भरणं हे आता सोपं झालेलं आहे। जीएसटी प्रणाली लागू झाल्याबरोबर 5 मिनिटांनंतरच पहिली गाडी काढून आम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने जीएसटीचं स्वागत केलेलं आहे। या कर प्रणालीच्या अंडर आम्ही आता आमचं उत्पादन आणि आमचं मटेरियल डिस्पॅच स्टार्ट केलेलं आहे आणि हे कर प्रणाली आम्हाला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकासाठी खूप फायदेशीर राहील आणि एक सुटसुटीतपणा जे कर प्रणालीमध्ये सरकारने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते भविष्यात आम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होणार आहे।
राज्यात आजपासून 4 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे। 7 जुलैपर्यंत राज्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। राज्यात वृक्षांची संख्या वाढून पर्यावरणाचं रक्षण व्हावं याचा विचार करून राज्य शासनानं तब्बल 4 कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे। वृक्ष लागवडीच्या या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे। हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती। त्यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना राज्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर ते आनंदोत्सव साजरा करत असत। नाईक यांनी रोजगार हमी योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली। नाईक यांनी नेहमीच कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासावर विशेष भर दिला। वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। जगातली सर्वात खडतर सायकल स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी रेस अक्रॉस अमेरिका अर्थात रॅममध्ये नाशिकच्या डॉक्टर श्रीनिवास गोकुळनाथ यांनी भारताचा झेंडा फडकावला। नाशिक इथं लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले डॉक्टर गोकुळनाथ यांनी वैयक्तिक गटात ही स्पर्धा पूर्ण केली। ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत। त्यांच्याच सोबत असलेले डॉक्टर राजेंद्र नेहते, डॉक्टर रमाकांत पाटील आणि मुंबईचे डॉक्टर मालेशा यांनी सांघिक सायकल गटात यश मिळवलं आहे। अमेरिका खंडातल्या पश्चिम टोकापासून ही स्पर्धा सुरू होते आणि पूर्वेच्या टोकाला संपते। या स्पर्धेत एकूण 4800 किलोमीटर अंतर 12 दिवसात पूर्ण करावं लागतं। क्रिकेट भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल अँटिग्वा इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं 93 धावांनी विजय मिळवला। याबरोबरच भारतानं 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 आघाडी घेतली। सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावलं। भारतानं 50 षटकात 4 गडी राखून 251 धावांचा डोंगर उभा केला। भारतीय संघाच्या अजिंक्य रहाणेनं 72 धावा केल्या तर महेंद्रसिंग धोनीनं नाबाद 78 धावा केल्या। केदार जाधवनं 26 चेंडूत 40 धावा केल्या। महेंद्रसिंग धोनी सामनावीर ठरला। विजयासाठी 252 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव 39व्या षटकात 158 धावातच आटोपला। वेस्ट इंडिजच्या जैशे मोहम्मद सर्वाधिक 40 धावा केल्या। भारताच्या कुलदीप यादव आणि आर अश्विननं प्रत्येकी 3 गडी बाद केले। हवामान वृत्त मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस झाला। अजूनही शहरात आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत। ठाणे जिल्ह्यात रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। तिथं आजही पाऊस सुरूच आहे। पालघर जिल्ह्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे। पुणे जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पाऊस होत आहे। गडचिरोलीमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या। काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे। सांगली जिल्ह्यातही रात्री पाऊस झाला। सकाळी मात्र पावसानं उघडीप घेतली। अहमदनगरमध्ये भंडारदरा धरण 27% भरलं। मुळा नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर पाऊस झाला। राधानगरी धरण 35% भरलं असून तिथं 3 टीएमसी पाणीसाठा झाला। पंचगंगा नदीवरचा शिरोळ कुरुंदवाड रस्त्यावरचा बंधारा ओसंडून वाहत आहे तर धरण क्षेत्रात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे कोदे धरण भरलं असून धरणातून 345 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे। सिंधुदुर्गमध्येही अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत। येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। एक राष्ट्र एक कर संकल्पनेतून जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराची नवी ऐतिहासिक कर व्यवस्था मध्यरात्रीपासून देशात लागू। वस्तू आणि सेवा कर व्यवस्था ही ऐतिहासिक घटना म्हणजे भारतीय कर पद्धतीचं नवयुग राष्ट्रपती। उत्तम आणि सुलभ असलेली वस्तू आणि सेवा कर व्यवस्था आर्थिक आणि सामाजिक सुधारणाही आहे, पंतप्रधानांचं प्रतिपादन। भ्रष्टाचार रोखणारी आणि प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देणारी जीएसटी पद्धत ही गरिबांच्या हिताची असल्याची पंतप्रधानांची ग्वाही। नवी कर प्रणाली ही कोणत्याही एका पक्षाची किंवा एका सरकारची निर्मिती नाही, सर्वांच्या प्रयत्नातून जीएसटी प्राप्त, पंतप्रधानांची स्पष्टोक्ती। जीएसटीमुळे देशाच्या आर्थिक कक्षा रुंदावणार, एक कर एक बाजारपेठ एक राष्ट्र हे देशाचं एकच सूत्र, केंद्रीय वित्तमंत्री। वस्तू आणि सेवा कराची निर्मिती करताना सामान्य माणसावर भार पडणार नाही,
याकडे कटाक्षानं लक्ष दिल्याचं अरुण जेटलींकडून स्पष्ट. वस्तू आणि सेवा करामुळे देशाच्या विकासात आमूलाग्र बदल होणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. राज्यात आजपासून राज्य शासनाकडून 4 कोटी वृक्ष लागवड होणार. विविध ठिकाणी सकाळपासून वृक्षारोपणाचे कार्यक्रम. आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यान काल झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 घेतली आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.